बर्थडे 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 HAPPY बर्थडे 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 HAPPY बर्थडे 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 HAPPY बर्थडे। अच्छा सुबह 2 हो गए थे, दोपहर को 1 और अभी शाम को इधर पर प्रोग्राम रखा है। सुबह में उड़ान परिवार की तरफ से बड़ा शानदार सत्कार हुआ छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन गार्डन में। उसके बाद में CSB गार्डन संस्कार माता सरस्वती ग्रुप सभी लोगों ने यहाँ हमारे दर्शन के वरिष्ठों मित्रों ने समाधान ऑडियो में सत्कार किया। और अभी 3 बजे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेकर उनका भी सत्कार रमेश गायकवाड़ जी ने किया। और आज का आपके साथ हमारा शाम का सत्कार है। हमारे सभी साथियों आप देखते हैं, मगर देखने के लिए जो जिनका आज सत्कार है उनके बारे में आप जानकारी लीजिए। यानी मैं दत्ताराम दुबे महाराष्ट्र का पूरे देश का एक बड़ा संगठन है सोशल संगठन, उनका मैं मुंबई का अध्यक्ष, भारतीय दलित साहित्य अकादमी और राजकीय भी मेरे अनेक साथी और मैं भी साथी काम कर रहा हूँ 25 साल से। कि आपके लिए हम लोग ने अच्छी सी व्यवस्था करके दी। जो आज इधर प्रेरणा प्रतिष्ठान मनन प्रतिष्ठान के मैं पदाधिकारी भी हूँ। हमारी भारतीय बहन की हमारे साथी है, पल्लवी जी है। और आज स्टेज पर हमारे रेशमा जी ने भी केक लाया है। ए ताई रेशमा जी ने केक रेशमा जी ने भी केक लाया है। रेशमा जी के पिताजी आइए यहाँ रखिए। रेशमा जी इतने केक इतना प्यार आप लोगों के मन में सोचो कि आज हम अभी आ गए तो मेरे सभी लोगों ने यहाँ पर 3 केक अलग अलग है और 3 केक इंडियन कॉम्प्लेक्स हमारे जोशी साहब के घर से आया है। एक केक जो हमारे लाडली जो मानस कन्या पल्लवी नाइट थोरत ये लेके आई है। और हमारा चौथा हमारे लाडीले फ्रेंड पुलिस इंस्पेक्टर हमारे बालकृष्ण कारवाली उगरे साहब नारायण और शाल हमारे आर्मी के फौजी माननीय अंबादास राव जी आए। सभी हमारा परिवार ये अपना परिवार है, आप साथ में जुड़िए। प्यारे भाइयों बहनों आप अंदर आइए, जाइए हमारे प्लीज कम आप अंदर आइए। आप जान दीजिए हम भी आपके परिवार के सदस्य हैं, हमारा बर्थडे आपका बर्थडे है, ऐसा फर्क मत करो। आपके जय उड़ान जय उड़ान जय उड़ान जय उड़ान जय उड़ान जय उड़ान। उड़ान एक हमारा परिवार उड़ान की बात करेंगे। आप सभी लोगों को दहीसर में अच्छी से अच्छी सुविधा उड़ान की तरफ से हमारे शिरीष पारिक जी हम लोग ने बहुत मेहनत से कोशिश की है। बीच में जो हमारा गार्डन छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन का डेवलपमेंट के बारे में थोड़ा इशू अलग अलग चल रहा था। हमारे उड़ान परिवार ने हमारे शिरीष पारिक जी ने मेरे मुंबई महानगर पालिका को जो महापालिका सोई थी उनको जगाया। अरे बोला हमारा छत्रपति शिवाजी महाराज का क्रीड़ांगन की हालत देखो, क्या देखो। और परसों महाराष्ट्र शासन ने जो छत्रपति शिवाजी महाराज के जो किले फोर्ट गढ़ उसको हिंदू में लाया, उसका एक आनंद उत्सव करने के लिए हमारे लाडीले खासदार, लाडीले हमारे मंत्री
पीयूष गोयल जी आए थे और शिरीष पारिक जी ने उनके साथ बात किया। अपना शिवाजी पार्क है, आप हालत देखिए। जब हमारे पीयूष गोयल जी भाषण में खड़े हो गए तो उन्होंने बोला, अरे मैदान में अच्छी तरह से कर दूंगा। तो हमारे लाडी ने आमदार बोले, हम इसका प्लान बनाएंगे, जो कुछ है हमको बोलो। ये जो क्रेडिट है शिरीष पारिक जी या ऐलान है बारकर ये वाला शिवा सगळ्या महिला भगिनी इकडे आल्या, सब महिला आइए ये भारती कहते हमेशा उड़ान परिवार हम सब जैसे भाई है, तो हमारी बहना भी हमारे साथ है। उड़ान की ताकत जैसे फौजी है, पुलिस है, प्रोफेसर है, सब कुछ लोग है। और हमारे साथ में हमारी जन सेविका आदरणीय भारती बहन दवे जी है। तो दवे जी को मैं दवे से बात कर रहा हूँ। काका आज पूर्ण दिवस एक्साइटमेंट मध्ये आहे, म्हणून त्यांना अजूनही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशीच एनर्जी पुढेही राहो, त्यासाठी त्यांना खूप पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते। कारण ते आमच्या मार्गदर्शन आहे आणि आम्हाला खूप सगळं गाईड करत असतात। तू हे कर, तू असं कर, म्हणजे कुठेही आपण लागलो तर त्यांच्याकडे सोल्युशन आहे। धन्यवाद। आता बोलण्यासाठी अनेक वक्ते बघा, जोशींना उरूप आलाय, घ्या जोशीजी घ्या। शिवा जय उडान, जय उडान, जय उडान, जय उडान, जय उडान, जय उडान। आज आमचे ज्येष्ठ व श्रेष्ठ असे दत्ताराम पूजाजी घुगे साहेबांचा हा जन्मदिवस उड्डाण परिवाराने आपल्या शिवाजी गार्डनमध्ये केला, साजरा केला। त्याचप्रमाणे त्यांची इच्छा होती की एक कट्ट्यावरती पण आपला एक प्रोग्राम करायचा, तर त्याचे अनुमोदन घेऊन आम्ही लोकांनी हा प्रोग्राम अटेंड केला। आणि घुगे साहेबांचं सांगायचं म्हणजे काय, मला तर 1-1.5 वर्षाचाच अनुभव आहे त्यांचा, 1-1.5 वर्षापासून। पण एवढे मृदू आणि एवढे शांत आणि सगळ्यांचं ऐकणारे, कोणाला तिरस्कार नाही करणारे अशी ही व्यक्ती आहे। आणि ह्या व्यक्तीला भारतातील अखिल भारतीय दलित अकॅडमीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये अध्यक्षपद मिळालं। तसे त्यांनी रेल्वे बोर्डावरती काम केलेलं आहे आणि नंतर लेखणी सुरू केली। नवा काळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम या सर्व पेपरामध्ये त्यांनी सगळ्यांचं हृदय जिंकलेलं आहे असं मी मानतो। कारण काय माझा तर 1.5 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये मी यांना एवढं ओळखून घेतलं की हा माणूस म्हणजे देव माणूस, अशी मी त्यांची व्याख्या करतो। माझ्यासाठी हा देव माणूस आहे, हे कोणालाच काही अपशब्द किंवा कोण सर्वांना बोलवतात या 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 अशी यांची शैली आहे। तसे यांच्या आई वडील आणि गुरुदेव आणि यांची आपल्या काय बोलायचं जातात की यांची विशेष, यांची लक्ष्मी, ह्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद यांच्यावरती आहे। तेव्हा यांच्या कार्याची वाटचाल पुढे चालू आहे आणि अशीच चालू राहील। आणि ईश्वराला प्रार्थना करतो की यांना 100 वर्ष दीर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना। जय उडान, जय महाराष्ट्र। पल्लवी नाईक यांना विनंती करतोय आपण। काका, तुमचं पुढील वर्ष असं सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी सकाळीपासून मी प्रार्थना केली आहे। असेच आनंदी हसत मुख राहा, सगळ्यांना अशीच प्रेरणा देत राहा। थँक्यू। 2 वक्ते शेवटी बोलणार आहेत, शिरीष पारिक बोलणार आहेत आणि बापे साहेब गाडी पार्किंग करताय हे येणार आहे। तर मी उगले साहेबांना विनंती करतो। उडान ग्रुपचे सर्वश्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्री दत्ताराम पुंजाजी घुगे आणि आपल्या कट्ट्यावरचे मार्गदर्शक, मी त्यांना बऱ्याच दिवसापासून ओळखत आहे। त्यांच्याकडून जे घेण्यासारखे ते भयंकर त्यांच्याकडे साठा आहे, ते त्यांनी अवश्य सगळ्यांनी घ्यावा आणि सगळ्यांच्या त्यांचं मार्गदर्शन हे अमूल्य राहील हे मी त्यांना सगळ्यांना आवर्जून सांगतो।
आणि त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य काय आहे चांगलं जावं हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. बरेचसे आयोजन बोलणार आहेत तरी मी त्यांना परमिशन देतो आणि माझे 2 शब्द मार्गदर्शक आम्ही पहिलं शिरीष पारेखना विनंती करतोय. शेवटचं आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करून आमचे भागवे साहेब होतील. शिरीष पारेखना विनंती करतो. नमस्कार. या बात आहे. आता आजच्या संध्याकाळी मला वाटते आतापर्यंत घुगे साहेबांनी हा 4था वाढदिवस आहे त्यांचा. प्रत्यक्षात बोलायचं झालं ना, अशी उत्साही व्यक्ती मी आयुष्यात कधी बघितली नाही. हेल्पफुल तर आहेच, त्याच्यावर प्रश्न नाही. पण आज या 68 वर्षामध्ये 69 वर्षामध्ये पदार्पण करतायत. पण एवढ्या वयात त्यांना स्फूर्ती त्यांची बघायला ते एवढी माणसं आहेत इथे जमली आहेत संध्याकाळी. आज सकाळी जवळजवळ 100च्या दरम्यान माणसं होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 ठिकाणी आणखीन केले. आणखीन एक त्यांच्या ठिकाणी जायचं आहे दीपलच्या स्टुडिओमध्ये. आता अशा प्रकारचं घुगे साहेब तुम्हाला ही ताकद येते कुठून? एक आहे मी सांगतो तुम्हाला ही ताकद काय येते माहिती आहे. तुमची जी देवाज्ञा आलेली पत्नी जी तिने त्यांना स्फूर्ती दिली. भले त्या आहेत आज देवाघरी आहेत, पण त्यांच्यावरती त्यांचा आशीर्वाद, कारण त्यांचं प्रेम जेवढं आहे ना त्यांच्या पत्नीवरती, ते कदाचित कुठे एखाद कोणाकडे असेल असं मी बघितलं नाही. त्यांच्या पत्नीच्या देहांत झाला त्याच्यावर वर्षश्राद्ध जेव्हा होतं तेव्हा त्यांनी विठ्ठल मंदिरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला. कोण करेल हे समजत नाही आता. आणि ह्या कलियुगात, आणि खरोखर कलियुगात तुम्ही जो जन्म घेतला ना, एक म्हणजे खरोखर अशा व्यक्तीचा देव माणूस आहे. आज बघा इथे हा लहान मुलापासून प्रतीक नाईक, हा लहान मुलापासून पल्लवी नाईक आहेत, भारती दवे आहेत, रेखाबेन आहेत, या महिला आहेत, आणि आमचे सगळे वरिष्ठ इथे आहेत. बागवे साहेब आहेत, जोशी साहेब आहेत, महेंद्र आहेत, आपले गुगले साहेब आहेत, सगळे आहेत. मी आता एकेकाची नावं नाही घेत. आपला दीपल ठाकर तर सकाळपासून कॅमेरा घेऊन आहेतच त्यांच्याबरोबर. हे का कशासाठी होते? हे अशासाठी होते की त्यांनी जे लोकांसाठी मदत केलेली आहे, कुठे काय केलेलं आहे, त्यांच्या वेळप्रसंगी ते कामाला आलेलं आहे. म्हणून घुगे साहेब आज तुम्ही बघा 3 केक आज कापणार आहात इथे. खरोखर मी असं पहिल्यांदा बघतो. आता ज्यांनी प्रेमाने आणले तुमच्यासाठी इथे, पण चॉकलेटी माणसासाठी. आणि मला वाटते हा तुमचा यंग बॉय आहे. हे का म्हणतो आज त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगममध्ये ना बालक या साईडला महिला आणि आमचे सगळे जेंट्स हे त्रिवेणी संगम म्हणजे लहान बालकापासून की आमच्या महिला भगिनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे आहेत. आणि विशेषतः की हे सगळं प्रेम, ही ऊर्जा ही आपल्या सगळ्यांमुळे येते. हे सगळं जे आम्ही काम करतोय, हे काम करताना एक आनंद वाटतो. आपण आमच्या आयुष्यभरातले कायमचे सोबती आहात. आपण रोज संध्याकाळी एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार आहोत, साथीदार आहोत, आणि याच्यातून आपलं मन रमतंय. आणि आज आम्हाला सदैव प्रेरणा देणारे आदरणीय भागवे साहेब यांना विनंती करतो यांनी बोलावं. तसे कृष्णा गावडे आहेत, रेशमाची भाजपची नेता आहेत, ज्या वडिलांनी जो केक आणला ते किती भाग्य आमचं. आदरणीय भागवे साहेबांना विनंती करतोय. भागवे साहेब. प्रथम दत्ताराम पुंजाजी घुगे त्यांचं नाव पूर्ण का घेतोय, कारण ते नेहमीच वडिलांचा आदर म्हणून सांगताना इंट्रोडक्शन देताना नेहमी बोलतात दत्ताराम पुंजाजी घुगे. त्यामुळे त्यांचं नाव तसंच घेतो आहे. सन्माननीय दत्ताराम घुगे आज त्यांच्या 70व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रथम त्यांचं पुढील आयुष्य निरोगीमय, प्रगतीमय, परपर्यंत अशा शुभेच्छा देतो मी. त्यांचा वाढदिवस आम्ही गेल्या 2-3 दिवसांवर चालूच आहे. वाढदिवस सकाळपासून वाढदिवस सुरूच आहे. सगळ्या लोकप्रियपणाने त्यांच्यासाठी केक आणून ठेवले आहे. तर शाल, श्रीफळ, खूप छान, खूप छान, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हे श्रीफळ प्रेमाचं आहे. प्रेम आहे आणि प्रेम कधीच संपत नसतं. प्रेम हे कायम असतं.
निकलेगा का बुके देता है फिरवा बुके फिरवा इथे बघा इथे उगले सर बुके फिरवा बुके बुके आता आता इथे इथे सकाळपासून मैं बोला था परिचय किंवा त्यांचं कार्य प्रचंड आहे ते 2 मिनिटात किंवा 2 शब्दात सांगून पूर्ण करणं शक्य नाही. त्यांच्या प्रत्येक कार्यात आणि ते आवडीने कामं करतायत, प्रेमाने काम करतायत. असं बघत नाही माझा किती खर्च होतो काय होतो. आता ते काही न बघता मुक्तपणे सगळ्यांवरती प्रेम ठेवतात. सगळ्यांच्यावर त्यांचं एवढंच प्रेम आहे. असंच प्रेम वाढत राहून त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना पुढे भरभराट यश मिळो. आता त्यांना भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष हे मोठं पद मिळालेलं आहे. त्यांच्याकडे बरेच अधिकार आले. फायदा त्यांनी सर्वांना करून द्यावा. तसेच बाकी लोकांनी पण त्यांचा फायदा करून घ्यावा ही सगळ्यांना विनंती. परत एकदा त्यांना परत शुभेच्छा देतो. सुख शांती समृद्धी सर्व त्यांना देवाण द्यावी माझी इच्छा. धन्यवाद. जगदीशभाई ओझाजी माझा सन्मान करतात आमचे नगरसेवक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. जगदीशभाई खरोखर कार्यसम्राट नगरसेवक असतात ते आमचे अज्ञानधारक आमचे हक्काचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पाठी आम्ही शुभेच्छा देतोय. आज हा मला पुष्पगुच्छ मिळाला ना हे खरं जगदीशबाईंची कृपा. आज एवढ्या जागेमध्ये जगदीशबाईंनी आम्हाला मी पल्लवीताईंना विनंती करतोय आणि यांच्या भारतीताईंना की जगदीशबाईंचा आपण सत्कार करावा. हा माझा सत्कार झाला आहे. तर आज आम्ही बसतोय जगदीशबाई. आम्ही आयुष्यात तुम्हाला कधी विसरू शकत नाही. मारो स्वागत नाही. आज उनका होना चाहिए. आज कोणाचं नाही. आज स्वतः तुमचा तर आज त्यांच्यामुळे आपल्याला ही जागा मिळाली आहे. आज आपण बसतोय ना त्यांच्या कृपेमुळे. आणि इथे जे जे काय आपल्याला लवकर काही काम असलं जगदीशभाई नेहमी करतात. आता आपण 2 शब्द जगदीशभाई 2 शब्द 68 प्लस करा 6 आणि 8 कंप्लीट करा. मार्गदर्शक परमादरणीय श्रद्धेय दत्ताराम पुंजाजी घुगे, इनका जीवन का 68 साल पूरा हो गए. 69वां साल चालू हो रहा है. मैं ईश्वर को प्रार्थना करता हूँ कि उनको बहुत ही अच्छा स्वास्थ्य और लंबा आयु दे ताकि लंबे समय तक वो एक समाज की सेवा कर सके. आज भी जैसे बागवे साहब ने बताया निस्वार्थ भाव से अपने जेब से खर्चा करके दीपक ठाकुर को बुला के अपने एरिया की समस्या उजागर करने का काम भी वो करते और उसमें वीडियो निकालना फोटोग्राफी करना उसमें भी पैसा लगता है. लेकिन उन्होंने वो पैसा कभी किसी से मांगा नहीं. और जिसको समाज सेवा करना है, जिसको लोगों का काम करना है, उसको पद की कोई जरूरत नहीं है. उसका सबसे बड़ा कोई उदाहरण है तो हमारे नेता. और हम सबके लिए भी एक प्रेरणा है. हम लोग तो समझो मैं नगर सेवक आप सबके आशीर्वाद से, ये हमारी बहनों के आशीर्वाद से बना. मेरी बुद्धि, मेरी क्षमता भगवान ने जो जितना मुझे दिया था उसके हिसाब से मैंने प्रामाणिकता से काम करने का प्रयत्न किया. लेकिन ये सब लोग को देखता हूँ, घुगे साहब होंगे, सुरेश पारिक जी होंगे, कि भाई ये एज में भी सभी वरिष्ठ नागरिकों को घर में नए रहते हुए सुबह अगर आप देखेंगे तो योगा का सेशन हो, जोक्स हो, शायरी बोलना हो और लोगों को आनंदित प्रफुल्लित कैसे रखना. क्योंकि ये उम्र में लोगों को कंटाला आता है. लेकिन ऐसा ग्रुप और ऐसे दोस्त जब मिलते हैं ना तो उनका जीवन आनंदित होता है, प्रफुल्लित होता है. और उसके बाद शाम को यहाँ पर ये मेरे मन में विचार आया. एक जगह यहाँ पे पड़ी थी, झगड़ा भी बहुत हुआ, बोले नहीं देंगे, डिसल्टिंग के लिए हमको एक जगह लगती है. यहाँ पे एक बागड़ा अनुतराज बन गया था,
उसको तुड़वा दिया और उसके बाद ये जगह हमने बनाई। उसको मुझे काफ़ी लोगों का सरकार भी मिला, काफ़ी हमारे घर के लोगों ने अड़चन भी लगाया। पद पे रहते हुए भी, पार्टी का काम होते हुए भी कंप्लेन करके तुड़वाने का काम भी हमारे लोगों ने करने का काम किया था। लेकिन ईश्वर की दया से अच्छा काम होता है, उसमें अड़चन आती है। लेकिन लोग कहते हैं ना कि सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है। तो ये कट्टा अच्छा बना और इस कट्टे को अच्छी तरह से चलाने में हमारे दत्ता जी और हमारे संदीप जी, हमारे सुनील परी जी और बाकी सभी लोग कट्टे का अच्छे से उपयोग करते हैं। तो मुझे भी देख के आनंद होता है कि नहीं चलो मैंने जो वास्तु बनाया उसका लोग अच्छे से उपयोग कर रहे हैं। आने वाले दिनों में भी आप सबके आशीर्वाद से ऐसा जो भी अच्छा काम मैं कर सकूँगा वो करने का प्रयत्न करूँगा। आपको जिधर जरूरत पड़े तो डांट भी देना, जिधर हमारी गलती है हमको गलती भी दिखाना, क्योंकि आप गलती दिखाएंगे तो हम सुधार करेंगे। तो गलती दिखाने वाला नहीं होगा तो फिर वैसे चलते रहेगा। तो आप हमारे लिए सभी लोग पिता तुल्य हो। और मैं फिर से आज आपकी पत्नी माधुरी, उनका भी यहाँ पे स्मृति करता हूँ। उनका तो देहांत होगा, लेकिन ऐसी जगह पे होगा कि माता के चरणों में अब वैष्णव देवी गए थे। बहुत ही सद्भाग्य लोग जो होते हैं ना, उनको ऐसी मुक्ति मिलती है। आज के बाद उनको भी वंदन करता हूँ और फिर से भगवान से प्रार्थना करता हूँ आपको बहुत ही अच्छा स्वास्थ्य दे और लंबे आयु की आपकी कामना करते हुए यहाँ पर आज आपका हम सबके जन्मदिन पे खूब खूब शुभेच्छा और शुभकामना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। बघा, चांगल्या कामाला गुरुजींची गरज लागते। गुरुजी म्हणजे आले, भटजी आले, ब्राह्मण आले, हो. तर माझं काम आहे जगदीशबाई जो आपले गुरुजीच आहेत, हा वामन अवतार, हाही आपला देवच आहे. आपण सगळ्यांनी मिळून इथे हा केक कापायचा आहे, नंतर महिलांसाठी ठेवायचा. आमच्या लोकप्रिय जनसेविका उषालीताई बागेंचं सच्चं स्वागत. गीताताई पुढे काय झालं पाहिजे, तुम्हाला खूप शतायुषी भव, चांगलं आरोग्य लाभो. ताई आम्ही असं ठरवलंय, एक त्रिवेणी संगम, एक महिलांनी कापायचा आहे, एक आम्ही वामन कापणार, एक पुरुष. आता आपण काय करू म्हणजे आणि पहिले गुरु पहिले तुम्ही मोठे गुरु सगळ्यांना नमस्कार आणि आजच्या शुभदिनी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मी शुभदिन आजचा शुभ याच्यासाठी म्हणते आहे की आपले दत्ताराम घुगे जे इतके उत्साही पत्रकार आपल्या या वॉर्डमध्ये राहतात, केवळ आपला वॉर्डच नाही तर दैसर बोरोलीमध्ये त्यांची प्रसिद्धी आहे, त्यांना सगळे ओळखतात. सगळ्यांना घराघरात माहिती असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले घुगे साहेब. म्हणजे विषय राजकीय असो, सामाजिक असो, कोणताही असो, कौटुंबिक असो, त्यांना अगदी जिव्हाळ्याने लोक आठवण ठेवतात. आज आम्हाला सुद्धा बरीच कामं होती, पण सकाळी जमलं नाही, म्हटलं नाही घुगे साहेबांचा वाढदिवस जाऊन आपल्याला साजरा करायचा आणि आपली उपस्थिती असली पाहिजे, म्हणून मी इथे धावत आले. आणि घुगे साहेबांना आपल्या सगळ्यांकडून
जसं मगाशी मी म्हटलं त्यांना शुभेच्छा देताना की त्यांना शतायुषी ते होऊ देत, चांगलं आरोग्य संपन्न असं त्यांचं जीवन हे होऊ देत आणि अतिशय उत्साही माणूस असं होणे नाही. मी तर म्हणेन की घुगे साहेब इतके आपल्याला प्रिय आहेत सगळ्यांना की आज सगळ्यांना माहिती आहे आज घुगे साहेबांचा वाढदिवस आहे. हे विशेष नाही तर हल्ली शेजाऱ्यांना माहिती नसतं कोण आहे. पण घुगे साहेब सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचे वाढदिवस चालू आहे ते मला माहिती आहे कारण माझे मिस्टर विजय बागवे त्यांच्या प्रत्येक पार्टीला गेलेले. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आज घुगे साहेब तुमचा वाढदिवस साजरा झाला. संपूर्ण महिला मोर्चा आणि विधानसभेतर्फे भारतीय जनता पार्टी मी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. या ठेवू आपण आता कोणी जाऊ नये इथे आपल्याला घुगे साहेबांचा स्पेशल नाश्ता येतोय तो खाऊन जायचा सगळ्यांनी. पहाटे 6 वाजल्यापासून परंतु रात्री 12 वाजता केक कापलाय अशी आता आम्हाला खबर आली आहे. रात्री संपूर्ण आदरणीय बरोबर ते बाल आणि ते ज्येष्ठ नाही आता त्यांचं बहुत आनंद झालेलं आहे. आजचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी उडान परिवारातर्फे त्यांनी आम्हाला मान्यता दिली आणि आम्ही आज हा सोहळा इथे पहिल्या वेळेस संपन्न केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचं असं आहे 2 आपल्या भगिनी आहेत आमच्या वैशालीताई बागवे आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ देऊ बागवे साहेबांना सगळ्याला मुलांच्या आयुष्य इथे बघा इथे भुगेश्वर इथे बघा सगळं इथं भुगेश्वर महादेव अरे आता तुम्ही देता असं कोण कोणाला देतं मध्ये उभ्या त्याला देत एकमेकांना देतोय. आमचं आमचे आत्ता दैवत धन्यवाद. आणि आता आमची दिदी गाणं गाणार आहे तिरुमती. केक बनाओ birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, birthday, birthday. ये मेरी अदा है, ये मेरा है स्टाइल. ये मेरी अदा है, ये मेरा है स्टाइल. जो सरप्राइज हो गए हो तुम, now don't
केअरलेस